नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राची पारंपरिक आणि अतिशय चविष्ट तूर डाळीची आमटी ही रेसिपी पाहणार आहोत। तर ही आमटी भात, पोळी किंवा भाकरी सोबत खूप छान लागते। तर चला पाहूया झणझणीत आणि स्वादिष्ट आमटीची सोपी रेसिपी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण तूर डाळीची आमटी कशी बनवायची। तर आता एका बाउलमध्ये आपण 1 वाटी तूर डाळ घेणार आहोत। तूर डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि ती एका बाउलमध्ये घालून घेऊया। नंतर आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि डाळ इथे एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण त्याच्यावर खूप घाण बसलेली असते। तर डाळ स्वच्छ धुवून झाली आहे। नंतर आता त्यामधील पाणी काढून घेऊ आणि कुकरमध्ये आपण ही डाळ घालून घेणार आहोत। सर्व डाळ कुकरमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आता आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहोत। तर 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। आता आपण कुकरचं टोपण लावून कुकर गॅसवर ठेवून घेऊया आणि नंतर आपण कुकरच्या फुल गॅसवर 1 शिट्टी आणि कमी गॅसवर 2 शिट्ट्या अशा प्रकारे आपण डाळ शिजवून घेणार आहोत। तर या आमटीसाठी मी फक्त लसूण घालून घेणार आहे। तुम्ही इथे खोबरं, आलं, कोथिंबीर असंही वापरू शकता किंवा टोमॅटो कांदाही वापरू शकता। तर बघा इथे डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे। डाळ चांगली शिजली आहे बघा। आता पळीच्या साहाय्याने आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि इथे डाळ चांगली मॅश करून घ्यायची आहे, चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तर आता यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेणार आहोत। गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। डाळ एकदम चांगली मिक्स झाली पाहिजे बघा। अशा पद्धतीने आपण डाळ चांगली मिक्स करून घेणार आहोत। तर आता इथे आपली डाळ चांगली मिक्स झालेली आहे। चला तर आता आपण आमटीला फोडणी देऊया। तर त्यासाठी एक कढई गॅसवर ठेवून घेऊया। नंतर त्यामध्ये आपण 1.5 चमचा तेल घालून घेणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण कुटून घेतलेला लसूण घालून घेणार आहोत। तर फोडणीमध्ये मी फक्त लसूणाचाच वापर करणार आहे। तुम्ही ते जिरे घालू शकता, थोडी मोहरी घालू शकता। नंतर यामध्ये मी 1 पिंच हिंग घालून घेतलेला आहे। हिंग घातल्याने आमटीला खूप छान टेस्ट येते। आता इथे मी घरगुती काळं तिखट घालणार आहे। तिखट 2 मिनिटं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर या तिखटामुळेच आपल्या आमटीला खूप छान अशी चव येते, म्हणून मी यामध्ये कोणतेही एक्स्ट्रा मसाले घातले नाहीत किंवा कांदा टोमॅटोही घातलेला नाही। नंतर आता यामध्ये आपण डाळ घालून घेणार आहोत। तर बघा मस्त अशी तरी यायला सुरुवात झाली आहे। तर यामध्ये आता मी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे कारण हे खूप घट्ट झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊ। तर बघा इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे। आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। तर मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे। तुम्ही तुमच्या आमटीच्या क्वांटिटीनुसार मीठ घालू शकता। तर बघा आता मस्त अशी आमटीला उकळी फुटू द्यायची आहे आणि 4 ते 5 मिनिटासाठी आमटी आपण कमी गॅसवर मस्त अशी शिजू देणार आहोत। एकदम झणझणीत आणि टेस्टी अशी आपली तूर डाळीची आमटी तयार झालेली आहे। तर ही आमटी मी एकदम कमी साहित्यात तयार केलेली आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये खोबरं, नंतर आलं, कोथिंबीर घालू शकता आणि यामध्ये कांदा टोमॅटोही घालू शकता। पण मी ही एकदम सोप्या पद्धतीची आमटी बनवलेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका।